देव म्हणतो, बाळा, आज तुला माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे. माझ्या आशीर्वादाने तुझे आयुष्य सुखमय आणि आनंदी होणार आहे. होय बाळा, तू विश्वास ठेव. आयुष्यात कितीही संकटे आली तरी तू हार मानू नकोस. आज माझा हा संदेश तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे बाळा. ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आहे. बाळा, आज तुझ्यासाठी सर्वात मोठा विजयाचा दिवस आहेस. आज दुर्लक्ष केलेस तर खूप पश्चाताप करशील. ज्याची तू आशा सोडलीस ते अचानक तुझ्या समोर येणार आहे. बाळा, माझा खरा भक्त असशील तर माझी ही शपथ तू मोडू नकोस. हा संदेश तू सोडून पुढे जाऊ नकोस. आज कान उघडे ठेवून तू ऐक. मी सध्या तुझ्या आजूबाजूला आहे. तुझी कितीही मोठी चिंता असू दे, आज नष्ट होणार आहे. आज काहीही झाले तरी हा संदेश तू टाळू नकोस. पुढील 3 तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. सर्वात मोठा चमत्कार आता तुला दिसणार आहे. आजच्या गोड बातमीसाठी साक्षात देवाने तुझी निवड केली आहे. देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून तू घेऊ नकोस. बाळा, तुझ्या समोर स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या दिशेने येत आहे. तुला वाटत असेल की हा ऑनलाईन आलेली शक्ती खोटी आहे, पण ते चुकीचं. बाळा, ह्या ब्रह्मांडाच्या शक्तीवर तू शंका घेऊ नकोस. परिस्थिती कधीच तुमच्या पाठीशी नसते. जेव्हा तुमच्या प्रत्येक कथा मागे तुमचेच लोक असतात. मी कोणापेक्षाही चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाच्या तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडतो. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर, नाजूक आणि कोमल फुलांकडून शिकावी. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात काही मिळवायचे असेल तर वाचायला शिका. विहिरीत पडणारी बादली नतमस्तक झाली तरच पाणी वर येते. कधीही कोणासमोर तुम्ही झुकू नका. स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही आयुष्य जगा. कधी कधी मनाला पटवणे चांगले असते, कारण आता आपला प्रत्येक हट्टीपणा आपल्याला आनंद देत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तेव्हा तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. कोणी तुमच्याशी अचानकपणे बोलणं बंद करत असेल तर त्यांच्यापासून आपण कसं बचाव करायचा. जो जितका दूर जातो नजरेपासून तो तितकाच मनाच्या जवळ असतो. ज्याची एक झलक मिळणे ही खूप कठीण असते, तोच जीवनात सर्वात खास असतो. जीवनाला खूप जवळून पाहिलं आहे, म्हणूनच मी सगळ्यांपासून दूर बसलो आहे. आता फक्त मला स्वतःला शोधायचं आहे. बाकी सर्व काही इंटरनेटवर अवेलेबल आहे. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट, लव्ह यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. अरे, सहन केलं जे सहन करायचं होतं. आता फक्त जगायचं आहे. सगळ्यांना दुर्लक्षित करायचं आहे. विसरणं कठीण असतं तरीही लोक विसरून जातात. नजरेतूनही दुखापत होते जेव्हा कोणी बघून नजरेआड करतं. डोळे उदास असतील तर कितीही हसलात तरी मनाच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात. मी कधीही इतरांसारखा बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखा कोणी भेटला नाही.
हास्य खोटंही असू शकतं. माणसाला बघू नका, समजून घ्यायला शिका, माणसं ओळखायला शिका. साथ देऊ शकत नाही तर साथ निभवण्याचं वचन तरी तुम्ही देऊ नका. कोणाचं मन दुखवू नका. तुम्हाला फरक पडणार नाही, पण समोरचा व्यक्ती तुटून जाईल. जो जात आहे त्याला जाऊ द्या. आज थांबला तरी उद्या निघून जाणार आहे. त्यांच्या आयुष्यातून त्यांना पुढे जाऊ द्या. जो व्यक्ती प्रत्येकाला प्रेम आणि आदर देतो तो स्वतः खूप मोठा आदरणीय असतो. एक माणूस इतरांना तेच देतो जे त्याच्याकडे असतं. त्यामुळे तुम्ही आनंद द्या. कोणी तुम्हाला समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं हे सगळ्यांनाच समजत नाहीत. खूप फरक असतो आनंद आणि मौज मजेत. मौज मजेसाठी पैशाची गरज असते आणि आनंदासाठी फक्त कुटुंब आणि मित्राची समाधानी मनाची गरज असते. सहमत असाल तर होय देवा तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य जातं हे शोधण्यात की काय होणार आहे, तर काय काय मिळालं आहे ते माहीत नसताना त्याचं काय करायचं आहे. गरजेचं नाही की काहीतरी चुकीचं केल्यानंच दुःख मिळतं. कधी कधी अत्यंत चांगले असण्याचीही किंमत आपल्याला चुकवावी लागते. त्यामुळे इतकंही चांगलं तुम्ही बनू नका की कुणीही येईल आणि तुमचा वापर करून जाईल. जीवनानं शिकवलं आहे की लोक आपल्या दोषांपेक्षा जास्त आपल्या गुणांमुळे आपल्याला नापसंत करतात. कुणाकडूनही खूप अपेक्षा ठेवू नका, कारण जितकं जास्त जोडलं जाल तितकं खोल जखम होणार. मन खराब असलं तरी वाईट शब्द बोलू नका, नंतर मन ठीक होईल पण बोललेले शब्द नाही. मेहनत करा, थांबू नका आणि परिस्थिती कशी का असेना कुणासमोरही झुकू नका. या जगात दोन प्रकारची लोक आहेत. एक जे साथ राहण्यासाठी कारण शोधतात आणि दुसरे जे नातं तोडण्यासाठी कारण शोधतात. प्रत्येक खैरियत विचारणारा तुमची खैरियत नाही करत, तो त्याचा फायदा पाहत असतो. आपल्या लोकांना पाडण्यासाठी अनेकदा आपलेच आपल्याविषयी चुकीच्या अफवा पसरवत असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. मिळवा किंवा गमावून द्या, पण आपल्या स्वार्थासाठी कुणाचाही वापर करू नका. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. धन्यवाद.